जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन क्लासेस कंडक्ट करते. हो, बरोबर सर. अगदी बरोबर. सर आपलं जे स्कूल आहे ना, बरं. तर ऑनलाईन क्लासमध्ये मी स्वतः पण फिजिक्स शिकवते ना, बेसिकली मी फिजिक्स टीचरच आहे. तर बरं. मला तुमचे विद्यार्थी कधी जॉइन झालेले दिसले नाहीत हो. मला विचारायचं होतं मग की काय कारण, काय अडचण आहे असं? मॅडम विषय असा आहे की इथं कनेक्टिव्हिटीचा विषय आहे. कनेक्टिव्हिटी म्हणजे जेव्हा जे ऑनलाईन क्लासेस असतात ना, ऑनलाईन हं. क्लासेस असतात तेव्हा आम्ही भरपूर वेळा प्रयत्न करूनही बघितलं की आमचे जे मोबाईलचा डाटा असतो तो आम्ही टीव्हीला कनेक्ट करतो आणि नंतर मग क्लास ऑनलाईन लावून देण्याचा प्रयत्न करतो. पण ते ऑनलाईन कनेक्टच होत नाहीये नेटवर्क इश्यूमुळं. सर आपल्याकडे मोठ्या स्क्रीनमध्ये काय-काय अवेलेबल आहे? मोठ्या स्क्रीनमध्ये 2 स्मार्ट टीव्ही आहेत. पण 2 कनेक्टिव्हिटी नाही स्मार्ट नेटवर्क टीव्ही नाही. आहे. अच्छा, हो. 2 स्मार्ट टीव्ही आहेत पण नेटवर्क नाही. हे हां. Nokia शासनातर्फे सगळ्यांना BSNLचं इंटरनेट देतात आहेत. त्याचे फॉर्म वगैरे काय भरून दिलेत तुम्ही? हां, भरून दिले मॅम, भरून दिले. त्यांना आता 2-2.5 महिने झालेले आहे. हं. आणि माझं त्यांचं की ज्यांनी जे BSNL ऑफिसवाले त्यांच्याशी बोलणं पण झाले. ते म्हणताय की प्रत्येक शाळेकडनं आम्ही डाटा कलेक्शन करतोय. प्रत्येकाचे डाटा कलेक्शन झाल्यानंतर मग आम्ही फायनल ते एस्टिमेट तयार करू आणि नंतर मग काय आहे ते आपलं सोयी उपलब्ध करून देऊ, असं त्यांचं म्हणणं आहे. सध्या तरी त्यांचं अजून बाकी जाईल नेटवर्क उपलब्ध करून देणं. अच्छा, म्हणजे आता हे BSNLचं येते म्हणून अदरवाईज तुमच्या शाळेत वायफाय वगैरे नाहीये. वायफाय नाही सर. अच्छा, अच्छा. ठीक आहे. आणि तर सर कधी-कधी काय तिथं असतं हं. हां, कंप्लीट करा तुम्ही. नाही, नाही. म्हणजे मागे आम्ही सुरुवातीला एकदा कनेक्ट केले ना, तेव्हा कनेक्ट पण व्हायचं. हं. आपली जी लिंक आहे ना, ती कनेक्ट पण झालेली होती. परत मग दुसऱ्या दिवसापासून ती कनेक्टच होत नाहीये. आम्ही नंतर कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला, की युअर लिंक इज व्हिडिओ रेकॉर्डिंग इज नॉट अलाउड असं काहीतरी मेसेज यायचा आणि कनेक्टिव्हिटीचा विषय दाखवायचा. त्यामुळे ते कनेक्टच होत नव्हतं. मग सर आम्ही तुम्ही अ, हं. ह्यांना बोलवलंय कॉम्प्युटर टीचरला बोलवलंय मीटिंगसाठी? बरं. आता कॉम्प्युटर टीचरला बोलवलंय का मीटिंगसाठी? नसेल बोलवलं तर कोणाला मेसेज नाही, पाठवून बोलवून घ्या. ठीक आहे. सॉरी आता जेवणाचा टाईम झालाय. ते जेवायला गेले असतील आता. सर तुम्हाला दर्शनने सांगितलं असेल ना, की प्रिन्सिपल आणि कॉम्प्युटर टीचर दोघांची गरज आहे मीटिंगला म्हणून. सॉरी मॅम चालेल तसं काही बोलले नाही. फक्त तुम्ही मीटिंग अटेंड करायची एवढं बोलले ते मला. ओके. सर एक मेसेज तरी पाठवून ठेवा, की जेवण झाल्यावरती यायला म्हणून. कारण मला फक्त 5च मिनिटाचं काम आहे त्यांच्याबरोबर, जास्त नाही. ठीक आहे ना. ठीक आहे. हां, चालेल. सर तुम्ही स्वतः प्रिन्सिपल आहात? हो मॅम. ओके, ॲक्चुअली ओके. अच्छा. सर आपण ना मग हे नेटवर्कसाठी काय करू शकतो? आता तिथे कोणतं नेटवर्क चालू आहे? म्हणजे मोबाईलचं जे हॉटस्पॉट तुम्ही द्यायचा, तर ते कोणत्या बरं. कंपनीचं? जिओचं आहे, एअरटेलचं आहे, कोणाचं आहे? एअरटेलचा. एअरटेल आणि तुमच्या जिओ पण आहे. पण एअरटेलची जी काय स्पीड आहे ते चांगलं आहे जिओपेक्षा. अच्छा, एअरटेलचं तिथे नेटवर्क चांगलं आहे जिओपेक्षा. हो. बरं, ठीक आहे. सर आता तुम्ही माझ्याबरोबर जे मीटिंगमध्ये कनेक्ट झाले, हे तुमचं एअरटेलचंच चालू आहे मोबाईल डेटा? नाही जिओचा आहे जिओचा. जिओचा चालू आहे. अच्छा हो. ठीक आहे सर बघा कॉम्प्युटर टीचरची हेल्प घेऊन ना बरं. हॉटस्पॉट जो आपण कनेक्ट करतोय ते बघा काय करू शकतो आपण आणि मोबाईल डेटा जो खर्च होतो त्याचं जर म्हटला तरी सध्या जोपर्यंत ते BSNLचं येत नाही तोपर्यंत बघा काय सोल्युशन आहे. तुमच्या एरियामध्ये जर जिओचं 5G कव्हरेज असेल हां, वरती जर 5G कव्हरेज आहे. हां, मग 5G मध्ये बघा 349 चा जो प्लॅन आहे आपला, तो अनलिमिटेड आहे. एकदा महिन्याचा रिचार्ज केला 349 चा, की मग तुम्ही दिवसभर इंटरनेट वापरलं तरी पण त्याला काही लिमिट नाहीये. जिओचं 5Gचंच हॉटस्पॉट जर दिलं तर. आणि दुसरी गोष्ट एअरटेलचे पण मग आता ना हल्ली असे काही प्लॅन्स आहेत, नाही, नाही. ज्याच्यामध्ये मॅडम काय आहे प्लॅनचा विषय नाही आहे आमचा. ते आपण जे लिंक टाकताय ना,
ते नेटवर्कमुळे कनेक्टच होत नाही. बाकीच्या जे आम्ही करतोय ना, बाकी आपले जे व्हिडिओज रेकॉर्डिंग वगैरे टाकतात, व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे असतात ते आम्ही दाखवतो पोरांना. फक्त ते लाईव्हला रेकॉर्डिंग असते ना, लाईव्ह क्लास असते ना, ते कनेक्ट होत नाही आमच्या इथं. सर आता बघा, आपण कनेक्ट झालोय मोबाईलने, बरोबर आहे. हो हो हो. मोबाईलची स्क्रीन टीव्हीवर दाखवण्याचा ऑप्शन असतो, स्मार्ट टीव्ही असल्यामुळे त्याला स्क्रीन कास्ट म्हणतात. तर जर तेही केलं मोबाईलवर ते चालू आहे ते तर त्याच्यावर पण चा- होईल. नाही नाही तेही केलं आम्ही, पण ते जर केलं तर आवाज येत नाही. हॅलो. स्क्रीन कास्ट केल्यावर आवाज नाही येते. हो, आवाज येत नाही. नाही, त्याच्यात काहीतरी साऊंड शेअरिंगचा ऑप्शन असेल सर. कारण मी स्वतः पण करून बघितलेले, तर ते आवाज पण येतो आणि जे आपल्याला मोबाईलवर दिसतंय ते दिसतं. म्हणजे तुम्हाला मोबाईलचा हॉटस्पॉट जे आहे ते कनेक्ट केला आणि स्क्रीनकास्ट केलं की सगळं दिसतं. तर तेच मी सांगते की ह्या ज्या तांत्रिक अडचणी ज्या आहेत ना, ते कम्प्युटर टीचर किंवा कोणाची तरी हेल्प घेऊन तुम्ही सॉल्व्ह केल्या की मग होऊन जाईल. तर बघा कसं होतंय. सर आता हे ऑनलाईन क्लाससाठी मी का सांगते तुम्हाला, तुम्हाला माहितीये मध्ये जानेवारीमध्ये प्रेमा मॅम आलेल्या आणि काही शाळांना लॅपटॉप्स देण्यात आले. बरोबर. हॅलो. आम्ही म्हटलं सर, प्रेमा मॅम जानेवारीमध्ये आलेल्या आणि काही शाळांना लॅपटॉप्स देण्यात आले, ह्याची माहिती आहे का तुम्हाला? सॉरी मॅम, माहित नाही ते. हा, मी नंदुरबार मधले ज्या शाळा ऍक्टिव्ह होत्या आणि रेग्युलर हो जे हो. आहेत त्यांची मुलं आमच्या बरोबर लाईव्ह क्लासला जॉईन होत होती. बरं. प्रिन्सिपल कडून पण चांगला रिस्पॉन्स होता. मग अशा काही निवडक शाळांना लॅपटॉप वाटण्यात आले. प्रत्येक शाळेला असे 5-5 लॅपटॉप देण्यात आले. तर 4 शाळांना लॅपटॉप मिळाले नंदुरबार मधल्या शाळांना. तर सांगायचं हे आहे सर, बघा तुम्ही प्रिन्सिपल आहात, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला गावचे प्रॉब्लेम्स माहिती आहेत. जेवढ्या सगळ्या शाळांबरोबर मी जी 1 to 1 मीटिंग घेतली, मेजॉरिटी प्रॉब्लेम हा बघितला की शिक्षकांचीच कमतरता आहे. आणि शिक्षक आता जरी भरले गेले तरी पण ते कॉन्ट्रॅक्ट वरती आहेत. परत ते हो. जातात आणि नवीन मग कॉन्ट्रॅक्च्युअल टीचर येण्यापर्यंत 8-9 महिने निघून गेलेले असतात. आणि असं जवळजवळ प्रत्येक वर्षी रिपीट होतं. आणि विचार बरं. करा मग मुलांचं किती नुकसान होतं. मग भलेही 8 महिन्यानंतर तुम्ही त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस लावले, तरी पण जसं क्वालिटी एज्युकेशन रेग्युलरली होऊ शकतं तसं एक्स्ट्रा तासिकांमध्ये नाही होऊ शकत. आणि आपण 10 दिवसाचं जेवण एकत्र नाही जेवू शकत ना. मुलांच्या ते तर आहे. ब्रेनची पण की एक कॅपॅसिटी असते ना, क्षमता असते मेंदूची पण त्यांच्या. तर मला बरं. सांगायचं हे आहे सर, एकदा तुमचं ऑनलाईन क्लासेसचं रुटीन जुळलं, की मग तुम्हालाच सपोर्ट मिळेल, की शिक्षक जरी नसले तरी तुम्ही टेन्शन फ्री होऊन मुलांना ऑनलाईन क्लासमध्ये बसवून दिलं, की त्यांचा सिलेबस आपोआप पुढे जात राहील. तर हे काय करायचंय, कसं फिक्स करायचंय थोडंसं बघा सर. कारण जेवढं आता मी बघते ना, तुम्ही जिथे बसलाय, तुमचं नेटवर्क इथे बऱ्यापैकी स्टेबल आहे. हेच आपण व्यवस्थित जर टीव्हीला कनेक्ट करू शकलो ना, ते आवाजाचा प्रॉब्लेम फिक्स करून, मग काही प्रॉब्लेम नाही होणार. तर बघा कसं होतंय. आणि हल्ली ना स्क्रीन कास्टच्या ऑप्शनच्या व्यतिरिक्त पण मग असं वायरने जोडण्याचा पण काही ऑप्शन असेल सर. लॅपटॉपने पण आपण टीव्हीला ना सरळ वायरने, आता जसं मी तेच केलं. माझा लॅपटॉप मी टीव्हीला जोडलेला आहे ते HDMI केबलने. तर मला टीव्ही मधूनच मोठा आवाज ऐकायला येतो त्याच्यामुळे तुम्ही बोललेला. तर लॅपटॉप पण जोडू शकतो आपण टीव्हीला आणि लॅपटॉपला हॉटस्पॉट देऊ शकतो. मग टीव्हीला वायफायची गरज नाहीये. लॅपटॉपला आपला हॉटस्पॉट दिला मोबाईलचा आणि टीव्हीशी बरोबर त्याची वायर जोडली, की मग काही प्रॉब्लेम नाहीये. तर बघा, काही ना काही फिक्स केलं ना आपण इश्यू. आता ते कम्प्युटर टीचर आले ना, मग मी त्यांना हे सगळे सोल्युशन सांगते, की काय करू शकतो आपण. दुसरी गोष्ट सर, मला हे विचारायचं होतं, तुमची मराठी मीडियमची शाळा आहे? हो, मराठी मीडियम. कितवी पर्यंत आहे सर, 10वी की 12वी पर्यंत? 12वी 10वी पर्यंत. 10वी पर्यंत आहे. हो. आता बघा, हे ऑनलाईन क्लासमध्ये ऍक्टिव्ह नसल्यामुळे किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह नसल्यामुळे तुम्ही अजून एक इन्फॉर्मेशन ही मिस केली असेल, की आपल्या बऱ्याच शाळांनी लोधा स्कॉलरशिपची परीक्षा मुलांकडून करून घेतली आणि
एका शाळेमधून एका विद्यार्थीची निवड पण झाली, म्हणजे फर्स्ट राऊंड क्लिअर पण झाला. आणि ही लोधा स्कॉलरशिप काय होती, परीक्षा पण ऑनलाईन होती, फॉर्म पण ऑनलाईन भरायचा होता, मुलांना शिकवलं पण आपण ऑनलाईन त्याचा पूर्ण सिलेबस, आणि फॉर्म भरायची पण काही फीज नव्हती. आणि जी मुलं आता ही दोन्ही राऊंड क्लिअर करतील, परीक्षेचा आणि इंटरव्ह्यूचा राऊंड, त्या मुलांना पूर्ण उच्च शिक्षणासाठी सगळी फंडिंग लोधावाले करणार, सगळा खर्च ते लोक उचलणार. तर बघा, एखाद्या विद्यार्थ्याचं जरी झालं तरी किती मोठी गोष्ट आहे, त्याची पूर्ण लाईफ बनून जाईल, है ना. नक्की. तर बघा सर, आता ना आपला प्लॅन काय आहे मी तुम्हाला सांगते. सध्या ह्या वर्षी तर आपण 8वी ते 10वीच्या मुलांना शिकवलंच. ओके. पुढच्या वर्षी आपण 8वी ते 12वीच्या मुलांना शिकवणार आहोत. ओके. आणि त्याच्यामधून जी मुलं एकदम उत्कृष्ट असतील, ज्यांना खरंच अभ्यास करायचंय, जे चांगले मार्क्स पण आणतात, त्यांना जीवनात काहीतरी बनायचंय, त्यांच्यासाठी आपण ट्राय करणार की त्यांना उच्च शिक्षणासाठी चांगलं कॉलेज, युनिव्हर्सिटी मिळेल, जिथे त्यांचा कमीत कमी खर्च असेल, किंवा फ्री मध्ये जरी झालं स्कॉलरशिप वरती तर अजून चांगलं. आणि बर. दुसरी गोष्ट सर, त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर पण त्यांना चांगल्या ठिकाणी जॉब लावून देणं, हे पण आपलं टार्गेट आहे. म्हणजे आपण मुलांबरोबर तोपर्यंत राहणार आहोत जोपर्यंत ते स्वतःच्या पायावर उभं नाहीत राहत. पण मग बर. त्याच्यासाठी सुरुवात तर कमीत कमी ते ऑनलाईन गोष्टीने व्हायला पाहिजे. शिवाय बघा, आपलं ह्याच महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये एका शनिवारी एक 10वीच्या मुलांसाठी विशेष सत्र ठेवलेलं होतं. परीक्षेत उंच भरारी कशी घ्यायची, परीक्षेमध्ये ओके. जी भीती वाटते त्याच्यासाठी काय काय उपाय आपण करू शकतो त्याच्यासाठी. तर मला बहुतेक तुम्हाला त्याचं पण माहिती नसेल. तर नाही. सर बघा, तुम्ही ते आपल्या नंदुरबारच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍडेड आहात? हो मॅम आहे. हा, तर माझी रिक्वेस्ट आहे सर, त्याच्यामध्ये जरा तुम्ही ऍक्टिव्ह राहा. बघा, इंटरनेटचा कनेक्टिव्हिटी इश्यू तो वेगळा भाग आहे, पण चाललंय काय बर. नक्की, कोणते कोणते उपक्रम राबवले जातात आणि आपल्याकडून काय मिस होतंय, त्याचं तरी तुम्हाला ग्रुपवरूनच माहिती मिळेल ना. कारण आमच्या जवळ जवळजवळ 250-300 शाळा आहेत सर. आम्ही ओके. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली फोन करून नाही सांगू शकत ना, म्हणूनच आपले व्हॉट्सअप बरोबर. ग्रुप बनवण्यात आलेले आहेत. बर. तर आता दर्शन जो आहे तुम्हाला 2 बर. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवेल. एक तर प्रिन्सिपलची आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ओके. म्हणताय तुम्ही आहात, तरी पण चेक करून घ्या की खरंच तुम्ही ऍडेड आहात का. आणि दुसरी ओके. महाराष्ट्र टीचर्स म्हणून एक लिंक आहे व्हॉट्सअपची, त्याच्यामध्ये बर. तुम्ही त्या तुमच्या स्कूल मधले सगळ्या टीचर्स, जे मॅथ्स, सायन्सचे, इंग्लिशचे खास करून आहेत, आणि कम्प्युटर टीचर, ह्यांना ऍड करा. म्हणजे तुमच्याकडून ओके. जरी एखादा मेसेज मिस झाला तरी कमीत कमी टीचर्स अवेअर असतील. आणि एखाद्या टीचरला हे काम देऊन ठेवा की फक्त अधूनमधून ग्रुप चेक करून अलर्ट राहायचं की ग्रुपमध्ये काय काय येतंय ते. ओके. सर, तुम्ही म्हणालात की मुलांना तुम्ही काही रेकॉर्डेड क्लासेस दाखवलेले आहेत, तरी कितवीचे, अंदाजे किती क्लासेस दाखवले असतील, काय त्याचं मेंटेन केलंय तुम्ही डेटा काय? तसं काय मेंटेन नाही केलं. तरी किती दाखव तुमच्याकडे, आधी मला सांगा, ह्या वर्षी आता सगळे टीचर आले असतील है ना, हो सगळ्या आहेत सर्व. विषयाचे. हा, मग हे आता सगळ्या विषयाचे टीचर यायच्या आधी तुमच्याकडे कोणकोणत्या विषयाचे टीचर्स नव्हते? फक्त विज्ञान नव्हते. अच्छा, फक्त विज्ञानाचे नव्हते. मग तुम्ही मुलांना हो. विज्ञानाचे क्लासेस दाखवले? विज्ञानचे. विज्ञानाचे क्लासेस दाखवले. बरं, ठीक आहे. सर, आपला 10वीचा जो निकाल होता गेल्या वर्षीचा, म्हणजे आता हा हो. 2025चा, कसा लागलेला तो? तो थोडा डाऊनच होता मॅम. तरी पण किती, 70% 80%? 57 होतं. 57% होता. हो. आणि आपले किती विद्यार्थी बसलेले परीक्षेला? आता का? 2025ला किती विद्यार्थी परीक्षेला बसलेले 10वीच्या? 39. 39. ओके. आणि जो टॉपर आहे त्याचे किती टक्के होते, जो पहिला नंबर ज्याचा आलेला? त्याला 72. 72% होते. सर, ह्याच शाळेमध्ये तुम्ही मुख्याध्यापक किती वर्षापासून आहात? जून पासून आहे मॅम. अच्छा, आता जून या जून पासून आहे, पासून. म्हणजे तुम्ही आताच हो. आलाय, जवळजवळ एक जण वर्ष पण नाही झालंय. नाही. अच्छा अच्छा.
सर तुम्ही फर्स्ट टाइम मुख्याध्यापक बनलाय का? कारण तुम्ही यंग वाटताय मुख्याध्यापक म्हणून. नाही नाही, ऍक्टिंग आहेत ऍक्च्युली. आय एम नॉट प्रमोटेड. ऍक्टिंग प्रिन्सिपल. अच्छा, तुम्ही ऍक्टिंग प्रिन्सिपल आहात. ओके ओके हो. ओके. फाईन फाईन. सर आपली 8वी 9वी 10वीची पटसंख्या किती आता? किती किती विद्यार्थी आहेत वर्गात? सध्या 8वीला 50 आहे, 9वीला 44 आहे, 10वीला 36 पोरं आहे. अच्छा, बरं ठीक आहे. सर हे तुमच्याकडे ऍक्टिंग प्रिन्सिपल म्हणून तरी कधीपर्यंत पद असेल, काही कल्पना आहे? ते काही सांगता येत नाही. मे बी मे पर्यंत राहील, मे जून पर्यंत. अच्छा, मे जून पर्यंत जर राहील. हा बदल्यामध्ये कोणी आलं तर येऊ शकतात आता, आणि जर कोणी नाही बसले तर मग आहेच कंटिन्युअस. अच्छा सर, इथे ऍक्टिंग प्रिन्सिपल व्हायच्या आधीच मग तुम्ही इथे ऍज अ शिक्षक काम करत होता? एज अ टीचर होतो मी. कोणत्या सब्जेक्टचे टीचर? मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सचे टीचर होता तुम्ही? हो. ओके ओके, फाईन. सर ही आपल्याकडे जी सगळी मुलं आहेत, ती आदिवासी मुलं आहेत? बरं. आदिवासी मुलं आहेत ना सगळी? हो हो, पूर्ण ट्रायबल. आणि यांचे पालक प्रामुख्याने काय शेती आणि मजुरी करतात? हातमजुरी असते, शेती असते, काही अच्छा स्थलांतरित असतात काही. सर, हे मुलांच्या शिक्षकांना शिक्षणाला घेऊन पालक जागृत आहेत का? नाही नाही, आहेत एक दोन पालक, म्हणजे 1-2% पालक आहेत ते जागरूक आहेत, त्यांना जाणीव आहेत. बाकीचे मग अवेअरनेस खूप कमी आहे. मग तुम्हा लोकांना ह्यांना मुलांना दाखला करून द्यायला, शाळेमध्ये पाठवण्यासाठी यांच्या मागे पडावं लागतं मग? हो, मागे पडावं लागतं, आणि घरी जाऊ नका हे सांगण्यासाठी पण पालकांची भांडण करावं लागतं आम्हाला. अच्छा. पालक सर पालक आपल्या घेऊन जातात. 10वीचा जो निकाल आहे, जो कमी लागला बर. गेल्या वर्षी, तर हा हम्म. दरवर्षीचाच असा कमी लागतोय की नाही नाही ह्याच वर्षी? नाही नाही, फक्त मागच्याच वर्षी लागला. याच्या आधी 5-6 वर्ष कंटिन्यू 100% होता. सर या वर्षी निकाल मग कमी लागायचं काही कारण असेल? हम्म, कारण तर काय ते आपलं निश्चित कारण सांगता येणार नाही. पण नाही बघा ना, डायरेक्ट एवढ्या सगळ्या मुलांवरती हा, फरक पडलाय, जवळजवळ 40%. तर काही तर कारण असेलच ना. कुठला तर एखादा विषयच गेलाय मेजॉरिटी मुलांचा, त्या विषयासाठी शिक्षक नव्हते, नाही किंवा शिक्षक जी वगैरे. मुलं नापास झाले त्यांनी शाळा मिस केली, असं काही तर कारण असेल. हा हा, पोरं थोडी इरेग्युलर होती. अच्छा, ती मुले इरेग्युलर होती. पोरं इरेग्युलर होती, विषयाचे सगळे विषयांचे शिक्षक होते. शिक्षक आणि तर मी सगळे होते स्वतः शिकवायला, मुलं सगळे इरेग्युलर. शिक्षक होते. हो, मी स्वतः मॅथमॅटिक्स टीचर होतो. एज अ टीचर होतो मागच्या वर्षी. माझं सकाळ संध्याकाळ तास व्हायचे, आणि आपले ऑनलाईन क्लास तर मी मागच्या वर्षी ऑनलाईन क्लास लावून द्यायचो. पण ऑनलाईन क्लास त्यांना मॅथमॅटिक्सचा ऑनलाईन क्लास नकोच म्हणायचे ते. आम्हाला त्याच्यातलं हम्म. काही समजत नाही. आम्हाला तुम्ही जर ब्लॅकबोर्डवरती शिकवायचं ते सांगायचे. त्यामुळे मी ऑनलाईन क्लास मॅथमॅटिक्स कधी लावून दिले नाही त्यांना. अच्छा अच्छा, ठीक आहे, काही हरकत नाही. सर मी तुमच्याशी थोडंसंच बोलणं राहिलंय. कम्प्युटर टीचरला प्लीज तुम्ही बोलवून घ्या ना, खूप महत्वाचं आहे. आ, 5च मिनिटं लागतील फक्त मला. ते गावातलेच आहे, थोडे इथे जेवायलाच गेले बाहेर. 5-10 अच्छा, मिनिटांनी बोलून शाळेमध्येच घेतो. नाही आहेत ते? हो, जेवायला बाहेर गेले इथे अच्छा सर, गावातल्या. ते आल्या आल्या की नाही, ते हो, आल्या आल्या ना, ह्या सेम लिंकने त्यांना कनेक्ट करून द्या जी तुम्हाला आता आलेली आहे. ठीक आहे. ठीक आहे, ठीक ओके. आहे. सर आता ना आपण असं करूयात की एकतर हे ऑनलाईन क्लासेसचं नेटवर्कचं थोडंसं फिक्स करा इश्यू, ओके. आणि मुलांमधूनच ना मॉनिटर बनवा. एक रजिस्टर त्यांना घेऊन ना, की कुठल्या तारखेला आपण कुठला ऑनलाईन क्लास बघितला, म्हणजे कोणत्या धड्याचा, आणि तो त्याच्यामध्ये पण कोणता पार्ट होता डेट टाकून, म्हणजे तुम्हाला पण त्याचा ट्रॅक ठेवता येईल की मुलांनी काय काय बघितलंय. आणि समजा कुठल्या बरं. दिवशी नेटवर्कचा इश्यू आला, तर ओके. तुम्हाला माहितीये सर, जिथे आता जसं तुमच्या ऑफिसमध्ये व्यवस्थित नेटवर्क चाललंय ना, इथे हो. डाउनलोड करून मुलांना नंतर टीव्हीवर पण दाखवू शकतो जिथे नेटवर्कचा इश्यू आहे तिथे. नाही, तर नंतर पण ठीक आहे तुम्ही सर. त्यांना डाउनलोड करून दाखवू शकता. तर ते कसं करायचं,
त्याची पण मी व्हिडिओ बनवलेली आहे. तर दर्शन ठीक. तुम्हाला त्या व्हॉट्सअपच्या लिंक, त्याच्यानंतर ना हे युट्यूबची आपले चॅनलची लिंक, युट्यूबचा जो चॅनल आहे त्याच्यावर रेग्युलरली अपडेट्स होतात. तर प्लीज तो तुम्ही सबस्क्राईब करा आणि शाळेच्या टीचर्सचा जो ग्रुप असेल त्याच्यामध्ये टाकून सगळ्या शिक्षकांना पण सबस्क्राईब करायला सांगा. नक्की. आणि मग दुसरे ते डेमोचे व्हिडिओज पण मी तुम्हाला पाठवते की ज्याच्यामध्ये सांगितलंय की आपण ऑनलाईन व्हिडिओज जे आहेत ते कसं काय डाउनलोड करून दाखवू शकतो मुलांना जर नेटवर्क इश्यू असेल तर. ओके. तर हे सगळं मी दर्शनकडे पाठवते, तो तुम्हाला फॉरवर्ड करेल. बाकी अजून काय ठीक आहे. गरज पडली ना सर, तर मॅम मग ते मी तुम्हाला LMS पोर्टलचं हा ते LMS पोर्टलचं दर्शन कम्प्युटर टीचर इज नॉट हिअर, सो ही विल जॉईन लेटर ऑन. सर आपलं की नाही एक LMS पोर्टल बनलंय. LMS पोर्टल म्हणजे एकाच वेबसाईट वरती ती ओपन केली ना तुम्ही, सगळं ओके. दिसेल तुम्हाला. आतापर्यंत झालेले क्लासेस, आपण प्रश्नपत्रिका बनवलेल्या आहेत, त्या प्रश्नपत्रिका पण त्याच्यात टाकलेल्या दिसतील. शिवाय बरं. लाईव्ह क्लास जो आहे ना तो पण, आता कसं तुम्हाला व्हॉट्सअपवर जावं लागतं, मग लिंक खोलावी लागते, तसं त्याला हो. नाही करावं लागणार. तिथे दिसेल तुम्हाला की हा लाईव्ह क्लास चालू आहे एवढ्या एवढ्या म्हणजे 8वीचा. क्लिक केलं की डायरेक्ट तो लाईव्ह क्लास ओपन होईल. तर ते पोर्टल त्याच्यावरती रजिस्टर करायचे. रजिस्टर म्हणजे काय नाही, नुसतं ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून शाळेचा त्याच्यामध्ये लॉग इन करून घ्यायचे. तर ते आपण कम्प्युटर टीचरला सांगूयात. ठीक आहे. तर कम्प्युटर टीचर आले की मग त्यांना जॉईन व्हायला सांगा. मग मी थोडंसं त्यांच्याशी बोलते ओके. की काय करू शकतो. ह्याच लिंकवरती त्यांना जॉईन करून द्या. तुमच्याच मोबाईलने जॉईन करून दिलं पण तरी पण चालेल. फक्त 5 चालेल. मिनिटाचंच बोलायचंय त्यांच्या बरोबर. चालेल. हा ठीक आहे सर. मग आपण आता ही वाली मीटिंग संपवू मॅम शकतो. ते फोटो हा स्कूलचा फोटो राईट राईट. सर तुमचा ना व्हॉट्सअप वरती दर्शनला ना शाळेचा जो फोटो असेल ना तो प्लीज हो. पाठवून द्या. शाळेच्या फ्रंटचा फोटो, म्हणजे आमच्या डॉक्युमेंटसाठी की आपण ह्या ह्या शाळांबरोबर इंडिव्हिज्युअल मीटिंग केली म्हणून आम्हाला जस्ट डॉक्युमेंटेशन साठी हवा आहे, अजून काही नाही. बरं, एक विषय असा होता की आत्ताच कलरिंगचं काम झालेलं आहे स्कूल बिल्डिंगचं. नाव टाकायचं बाकी आहे. नाव टाकलेले नाहीये अजून. सर तुमच्याकडे जुनं फोटोज असतील ना, मोबाईल मध्ये ठीक असतील आहे. बघा जुना. तुम्ही, हा, जुना जुना आहे. जुना पाठवून द्या, ठीक काही आहे. प्रॉब्लेम. चालेल सर. ठीक आहे. ओके. थँक्यू सो मच ठीक. सर तुम्ही वेळ ओके. दिल्याबद्दल. बघा ओके. गोईंग ओके. फॉरवर्ड वेलकम. ना, जर तुमचं ऑनलाईन क्लासेसचं सॉल्व्ह झालं ना की आम्ही मग तुम्हा बरं. लोकांनाच हेल्प करायला बसलोय. अजून काही ना काही नवीन नवीन गोष्टी अशा करू जेणेकरून बघा तुम्हाला ना आपण असे उपक्रम राबवतोय ज्या उपक्रमांचा खरंच फायदा आहे. तुम्हाला असं नाही वाटणार की अरे उपक्रमांची नुसती भडीमार होतीये, पण जे खरंच आत्ताचे जे जग आहे त्या जगाला धरून जे मुलांसाठी गरजेच्या वस्तू आहेत ना आपण तेच घेतोय. ठीक आहे. ठीक आहे सर. थँक्यू सो मच फॉर ओके. जॉईनिंग सर. ओके. थँक्यू. ओके. ओके.